बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणारे मोबाईल चोरीचे व मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सोलापूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील कॉन्स्टेबल विनोद राजपूत यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम हा चोरीची TVS कंपनीची मोटारसायकल तानाबाना चौक ते वल्ल्याळ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावून त्या गाड्या विक्री करण्यासाठी थांबलेला आहे। त्यानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन तेथे सदरील 2 मोटारसायकलीसह इसम नामे अभिजित महादेव पाटकुलकर वय 43 वर्षे राहणार पंचायत समितीसमोर अशोकनगर बारामती यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने ताब्यातील सदरील नमूद दोन्ही मोटारसायकली चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। तसेच गर्दीच्या ठिकाणी चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी एक इसम गंगामाई हॉस्पिटलजवळ येणार आहे। त्यानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन तेथे विविध कंपन्यांचे 16 मोबाईल फोनसह मिळून आलेला इसम युवराज गोरख कदम वय 41 वर्षे राहणार माळशिरस जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने त्याच्या ताब्यातील विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हे त्याने सोलापूर शहर पंढरपूर तुळजापूर अशा विविध गर्दीच्या ठिकाणाहून चोरी केल्याचे कबुली दिली। त्याचप्रमाणे पथकाने त्याच्याकडून 1,70,000 किमतीचे विविध कंपन्यांचे 16 अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहे। त्यातील 2 मोबाईल फोन हे सोलापूर शहरातून चोरले असल्याचे निष्पन्न झाले। त्याबाबत जेल रोड व सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत। तसेच इसम नामे ओंकार गायकवाड राहणार स्वागतनगर कुमठानाका सोलापूर हा त्याने गड्डा यात्रेत चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र विक्री करण्यासाठी अशोक चौक सावरकर बगीचा परिसरात थोड्या वेळाने येणार आहे अशी बातमी मिळाली। त्यानुसार शैलेश खेडकर यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून इसमास ताब्यात घेऊन कौशल्याने तपास केला असता त्याने त्याच्या अंगझडतीत मिळून आलेले मंगळसूत्र गड्डा यात्रेत गर्दीच्या ठिकाणी चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे पोलीस पथकाने त्याच्याकडून 93,000 किमतीचे मंगळसूत्र हस्तगत करून गुन्हा दाखल केला आहे।